नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सुंठ म्हणजेच ड्राय जिंजर्स म्हणजेच वाळवलेले आले याबद्दल संपूर्ण माहिती, म्हणजेच त्याचे आयुर्वेदिक फायदे काय, तांदर कुणी खावं कुणी खाऊ नये, खाताना काय काळजी घ्यावी, खाण्याची योग्य पद्धत कोणती, वेळ कुठली, हे सर्व आपण सविस्तर बघणार आहोत। व त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे। मग कृष्ण जन्माष्टमी आणि सुंठ याचा काय संबंध आहे हे सुद्धा आपण आयुर्वेदिक दृष्टीने आज बघणार आहोत। तर आले यालाच इंग्रजी नाव आहे ड्राय जिंजर व संस्कृत नाव आहे शुंठी। तर याचे जर आयुर्वेदिक गुणधर्म म्हणाल तर रस म्हणजे चव जी आहे ती कटू तिखट आहे, गुण जे आहे ते लघु म्हणजे हलके व वृक्ष म्हणजे कोरडे आहे, विपाक म्हणजे पचनानंतर याचा परिणाम जो आहे तो कटू आहे, ऊर्जा म्हणजे वीर्य जे आहे ते उष्ण आहे म्हणजे शरीरात उष्णता निर्माण करणारे आहे, व दोषांवर जर प्रभाव म्हणाल तर वात कफ शामक आहे, पित्त वर्धक आहे। तर या सुंठाचे आपण आता आयुर्वेदिक फायदे बघणार आहोत। पहिलं तर दीपन व पाचन म्हणजेच भूक वाढवणारे व पचन सुधारवणारे आहे। अग्निमाद्य व अजीर्ण, पोट फुगणे, मळमळ यामध्ये सुंठ अत्यंत उपयोगी आहे। भूक वाढवते आणि अजीर्ण दूर करते, पचन संस्थेतील वात कफ शमवते, गॅस अपचन यावर खूपच उपयुक्त ठरते। तर काय करायचंय, जेवणानंतर जर तुम्ही कोमट पाण्यात सोबत सुंठ पावडर घेतली तर यावर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल। त्यानंतर आहे कफहर म्हणजेच कफनाशक आहे। श्वसन मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी सर्दी खोकला दम्याच्या लक्षणांवर सुद्धा हे सुंठ खूप फायदेशीर आहे। कफ कमी करतं, छातीतील साचलेला जो कफ आहे तो बाहेर काढतो व दम्याच्या रुग्णांसाठी तर फार उपयोगी आहे। सुंठ मध आणि हळद एकत्र करून त्याचं चाटण तुम्ही घ्यायचं आहे। त्यानंतर पुढील फायदा म्हणजे वात शामक आहे, म्हणजे वात शामक असल्याने संधिवात आमवात पाठदुखी गुडघेदुखी यावर आराम देते। शरीरातील साचलेले आम म्हणजे टॉक्झिन्स जे आहे ते बाहेर काढते। त्यानंतर तुम्ही यासाठी सुंठ व तिळाचे तेल गरम करून मालिश करू शकता। त्यानंतरचा फायदा म्हणजे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे, म्हणजेच आपलं कोलेस्टेरॉल जे आहे ते नियंत्रणात ठेवतं। त्यानंतरचा फायदा म्हणजे रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहे, रक्तभिसरण सुधारते व रक्तातील जे विषारी द्रव्य आहे ते कमी करते। त्यानंतर वमनरोधक आहे, म्हणजे उलटी थांबवणार आहे। प्रवासात जर तुम्हाला मळमळ होत असेल उलटी होत असेल तर यासाठी सुद्धा सुंठ हे खूपच उपयोगी ठरतं। त्यानंतरचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यास मदत करतं, म्हणजेच आपले मेटाबॉलिझम वाढवतं। चरबी वितळण्याचे सुद्धा गुण या सुंठामध्ये आहेत, तर यासाठी तुम्ही सुंठ लिंबू रस व मध हे कोमट पाण्यात घेऊ शकता, याच्याने वजन कमी करण्यास खूपच फायदा होईल। त्यानंतर मासिक पाळीचे काही त्रास असतील तर ते कमी करते, म्हणजे पोटदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल यातही खूप आराम मिळतो। त्यानंतरचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो। पावसाळ्यात नियमित सेवनाने सर्दी फ्लू पासून संरक्षण मिळते, शरीरात उष्णता निर्माण करून संसर्ग टाळते। ही तर होती फायदे। आता बघणार आहोत कुणी खाणं योग्य आहे। पहिलं तर ज्यांना सर्दी खोकला श्वसन विकार असलेले जे लोक आहे कफनाशक आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी तर खूप उपयोगी आहे। त्यानंतर अपचन गॅस पोट फुगणे याचा जर त्रास असेल तर त्यांनी सुद्धा खावं। त्यानंतर वातदोष असणारे जे लोक आहेत, त्यानंतर वजन ज्यांना कमी करायचं आहे व पावसाळ्यात ज्यांची प्रकृती थंड आहे अशा सर्वांनी सुंठ खाणं योग्य ठरतं। त्यानंतर आता बघणार आहोत कुणी खाऊ नये, अतिशय उष्ण प्रकृती असलेले लोक, कारण उष्ण गुणांमुळे पित्त वाढू शकतं। त्यानंतर अतिसाराचा त्रास होत असेल तर त्यांनी सुद्धा खाणं टाळायचं आहे। त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी सुद्धा खाणं टाळायचं आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊन तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर पित्तदोष ज्यांचं वाढलेलं आहे, ॲसिडिटी घशात जळजळ होते, त्यांनी सुद्धा खाणं टाळायचं आहे। आता बघणार आहोत खाताना काय काळजी घ्यायची आहे। एका वेळी 1 ते 2 ग्रॅम चूर्णच खायचं आहे। उष्ण काळात म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही खूप कमी प्रमाणात खायचं आहे। त्यानंतर मध साखर तूप यासोबत घेतल्यास उष्णता कमी होते। पित्तदोष असणाऱ्यांनी थोडं कमी प्रमाणातच सेवन करायचं आहे व लहान मुलांना सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कमी प्रमाणात द्यायचं आहे।
आता बघणार आहोत खाण्याची योग्य पद्धत व वेळ. तर ती म्हणजे सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात 1 चमचा सुंठ व मध तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जेवणानंतर अपचन होत असेल, गॅस होत असेल तर 1 ग्रॅम सुंठ त्याच्यात तुम्ही तूप टाकून घेऊ शकता. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी सुंठ व दूध हे तुम्ही संधिवातासाठी घेऊ शकता. पावसाळ्यात व थंडीमध्ये तुम्ही सुंठाचा चहा करून घेऊ शकतात. आता आयुर्वेदानुसार मी तुम्हाला काहीतरी सुंठाचे प्रमुख उपयोग सांगणार आहे, म्हणजेच आजारानुसार तुम्ही कसा उपयोग करू शकता. जर अजीर्ण होत असेल तर तुम्ही सुंठ त्याच्यात सैंधव मीठ कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे. त्यानंतर खोकला सर्दी असेल तर सुंठ मध हळद मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सांधेदुखी असेल तर सुंठ तिळतेल गरम करून त्याची मालिश करायची. आमवात असेल तर सुंठाचा काढा करायचा किंवा चूर्णसुद्धा तुम्ही कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. त्यानंतर वजन कमी करायचं आहे, सुंठ मध लिंबू तुम्ही कोमट पाण्यात घ्यायचं आहे. मासिक पाळीच्या वेदना असतील तर सुंठ गूळ तुम्ही दुधात घेऊ शकता. आता बघणार आहोत सुंठ म्हणजे सुंठवडा आणि कृष्ण जन्म यांचं काय नातं आहे. तर यांचं एक पारंपरिक नातं आहे. तर सुंठवडा म्हणजे काय? सुंठवडा म्हणजे सुंठ गूळ तूप सुकं खोबरं खसखस काजू बदाम खजूर खारीक वेलदोडा जायफळ इत्यादी घटकांनी बनवलेला उष्णतेचा आणि शक्तीचा स्रोत असलेला एक पारंपरिक पदार्थ आहे. तर सुंठवडा कृष्ण जन्माच्या दिवशी का खाल्ला जातो ही तर एक धार्मिक परंपरा आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास आणि रात्रभर जागरण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सुंठवडा खाण्याची परंपरा आहे. ही परंपरा शरीरात ऊर्जा देण्यासाठी उष्णता निर्माण करण्यासाठी व बल देण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यानंतर जर म्हणाल उपवासानंतर जी शरीराची गरज असते, उपवासाने शरीर थंडावलेलं असतं, पचनशक्ती कमी झालेली असते. सुंठवडा घेतल्याने शरीरात उष्णता येते, पचन सुधारते आणि थकवा दूर होतो. आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनाने म्हणाल तर सुंठ गूळ तूप हे वात व कफ शामक घटक आहे. रात्री जागरणामुळे वाढलेल्या वातदोषांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य सुंठवडा करत असतो. तर भारतात पारंपरिक सणांमध्ये आरोग्यदायी पदार्थ खाण्याची परंपरा आहे. यामागे केवळ धार्मिक नव्हे तर आरोग्य दृष्टिकोन सुद्धा आहे. कृष्ण जन्माचा दुसरा दिवस म्हणजेच दहीहंडीचा ही एक अशी वेळ आहे जिथे शरीराला ऊर्जेची गरज असते आणि सुंठवडा त्यासाठी योग्य पर्याय मानला जातो. म्हणूनच सुंठवडा आणि कृष्ण जन्माष्टमी हे एक घट्ट नातं आहे. तर एकूणच काय, सुंठ हे आयुर्वेदातील एक अमूल्य औषध आहे जे योग्य पद्धतीने आणि प्रमाणात घेतल्यास अनेक रोगांवर उपयुक्त ठरतं. हे एक नैसर्गिक वात व कफ नाशक आहे, पचन सुधारक आहे व ऊर्जावर्धक औषध आहे. तर ही होती आजची संपूर्ण माहिती. कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व पुन्हा भेटू पुढील नवीन विषयासह माहितीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.